नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नवीन आपण बघतच असाल की इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती किंवा जे बी सोशल मीडियावरती ट्रेंडिंगमध्ये आता फोटो चालू आहेत की जे की AI द्वारा बनवण्यात येतात. परंतु आपल्या गावरान शेतकऱ्यांना माहीत होत नाही की कशा पद्धतीने बनवतात, कारण की बरेच यूट्यूबर हिंदीमध्ये बनवतात, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही. त्यामुळे आपण आज मराठीमध्ये अशा पद्धतीने 3D AI इमेज कशा पद्धतीने बनवायची हे आपण तुम्हाला सांगणार आहे. सोप्या पद्धतीमध्ये अगदी 5 मिनिटामध्ये आपण याला तयार करू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण काय करून घ्यायचं आहे की आपण गुगलवरती जायचं आहे. जे बी आपलं गुगल असतं त्या गुगलवरती गेल्यानंतर आपण सर्च करायचे गुगल जिमनी म्हणून. स्पेलिंग बरोबर ते बघा, GOOGLE आणि जिमनी GEMINI. नंतर सर्च करायचे. आपण सर्च केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला वरच्या साईडला बघू शकता पहिलीच वेबसाईट येते गुगल जिमनी म्हणून, त्याच्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲप ओपन होतं आहे, जी वेबसाईट आहे. तर आपण खालच्या साईडला बघू शकता की प्लसचं आयकॉन आहे, म्हणजे चिन्ह आहे प्लसचं. ह्या खालच्या साईडला त्या प्लसवरच्या चिन्हावरती दाबल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन येतात. त्यामधलं आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन निवडायचे अपलोड फाईल्समधून. ते उघडल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या गॅलरीचं ऑप्शन सिलेक्ट करून आपण डायरेक्ट गॅलरीमध्ये जाऊ शकतो. गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो बी फोटो सिलेक्ट करायचा आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकता आपला इथं फोटो येतो. नंतर त्या फोटोच्या खालती आपल्याला कॅप्शन टाकावं लागतं, म्हणजे काहीतरी टाकावं लागतं. तर काय टाकायचं आहे ते आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्याला देणार आहोत टाईप करून, की ते आपण त्याच्यावरती टाकून घ्यायचं. आपण कॉपी केलं आहे त्यामुळे आपण कॉपी केलेलं पेस्ट करणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत. तर खालच्या साईडला आपण ती पेस्ट केल्यानंतर खालच्या साईडला एक बाणाचं चिन्ह येतं, त्याच्यावरती आपण सिलेक्ट केलं तर आपला फोटो तयार व्हायला सुरुवात होती. साधारणपणे जर 1 मिनिटामध्ये आपला फोटो तयार होतो आहे. आपण बघू शकता आता जस्ट सेकंड म्हणून म्हणतं आहे की थोडा टाईम लागेल. तर आपण वाट बघू शकता की किती वेळापर्यंत आपल्याला अपलोड करून देऊ शकते ती. तर चालू झालं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने आपला फोटो तयार झाला आहे. तर आता हा फोटो डाउनलोड कसा करायचा, तर फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर वरच्या साईडला डाउनलोडचं बटन येतं, आपण बघू शकता की ते बटन दाबलं की आपला फोटो डाउनलोडिंगसाठी चालू झालेला आहे. आता आपला फोटो डाउनलोड झाला आहे आपण बघू शकता. तर अशा पद्धतीने कमीत कमी वेळ साधारणपणे 2 मिनिटामध्ये आपल्याला फोटो तयार होऊन मिळतो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.